यवतमाळमध्ये गोवंशाची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे आणि या निमित्तानं गोप्रेमींमध्ये संताप व्यक्त होतोय। गोवंशाची कत्तल रोखण्याची मागणी गोसेवा आयोगानं केली आहे। 11 जानेवारी 2025 ला शहरातल्या दीपक टॉकीज परिसरात रस्त्यालगत गोवंशाचे 2 अवयव सापडले, ज्यानंतर या प्रकरणामध्ये गोसेवा आयोगानं कारवाईची मागणी केली। अजूनही त्या ठिकाणी बरेचसे गोमातेचे अवशेष तसेच पडून होते। काही गोमातेचे चेहरा होता, काही गोमातेचे पाय त्या ठिकाणी, चमडी त्या ठिकाणी आढळली, खूर आढळले। आणि एकदम गंभीर बाब म्हणजे त्या ठिकाणी साधारण 125च्या पुढं गाईच्या कानामध्ये जे आता ओळखपत्र आहे, टॅग म्हणतो आपण, ते टॅग त्या ठिकाणी आढळून आले आणि याद्वारे त्या गाईची ओळख पटली, ती गाय कोणची आहे, तिचा मालक कोण आहे आणि हे सगळं त्या पंचनामामध्ये दिसून आलं। सोबतच त्या ठिकाणी एक पॅन कार्ड, एक आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक ATM कार्ड एका व्यक्तीचं सापडण्यात आलं। तेही हस्तगत केलं, तेही पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केलं। तो तेलंगणाचा व्यक्ती आहे, एकाच व्यक्तीचं सापडलेलं आहे। काही शक्यता होऊ शकते, बाजूला रेड लाईट एरिया आहे, तिथून पळून आलेला होऊ शकते, किंवा तो त्या गोवंश ट्रॅफिकिंगमधला व्यक्ती होऊ शकतो। तर ते पोलिसांना निर्देश दिला आहे की त्या व्यक्तीला अरेस्ट करून त्याला शोधून नेमकं काय तो गुन्हेगार आहे किंवा काय त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंटने करावी हे निर्देश देण्यात आला आहे।